नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी व्याकरण या विषयांतर्गत भाग 5 मध्ये संभाव्य प्रश्न बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, पुढील म्हण पूर्ण करा। चुलीपुढे शिपाई आणि घराबाहेर डॅश। तर याचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 भागोबाई। चुलीपुढे शिपाई आणि घराबाहेर भागोबाई म्हणजे एखादी व्यक्ती घरात फार धाक दाखवते पण घराबाहेर मात्र ती कमकुवत घाबरट असते, भागोबाईसारखी। पुढे, सबब हे डॅश बोधक उभयान्वयी अव्यय आहे। सबब अर्थात त्यामुळे, त्या कारणामुळे, तर हा शब्द आपल्याला परिणाम दाखवतोय म्हणून हे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल। पुढे, शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा। शुद्ध शब्द योग्यरित्या जे लिहिलेले शब्द आहे तो आहे पर्याय क्रमांक 1 प्रातिनिधिक। पुढे, अहोरूप अहोध्वनी या म्हणीतून काय व्यक्त होते? तर मित्रांनो, या म्हणीतून आपल्याला काय लक्षात येते की एखाद्याचे रूप किंवा आवाज याबद्दल ती स्तुती केलेली आहे, पण खरं म्हणजे त्यात काही खास नसताना ती स्तुती केलेली आहे, म्हणजे ती खोटी स्तुती आहे। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, नाकाचा बाल या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा। नाकाचा बाल ही म्हण मित्रांनो कशासाठी वापरली जाते? ती अत्यंत प्रिय व्यक्ती, जिवलग मित्र। तर पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल। फक्त डी बरोबर आहे, बाकी सर्व चूक। पुढे, खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्दलेखन असलेला शब्द ओळखा। तर मित्रांनो, इथे अशुद्ध शब्दलेखन असलेला, तर जो अलीकडे आहे त्याला ल ला दुसरी वेलांटी हवी होती म्हणून हे अशुद्ध शब्द आहे। पत्रदर्शनी, अष्टपैलू आणि परिग्रह हे तीनही शब्द योग्यरित्या लिहिलेले आहेत। पुढे, अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा। त्यांनी गाडी मागवली यामध्ये मागवली हा क्रियापद आहे। वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद। तर माग या शब्दापासून बनलेला आहे मागवली, म्हणजे हे साधित क्रियापद याचा प्रकार आहे। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, मागपासून मागवली जसं आपण म्हणतो की आणपासून आणवली, उठपासून उठवणे, अशा प्रकारचे ते धातूपासून साधित आहे, धातुसाधित क्रियापद। पुढे, खालील शब्दातील गुणविशेषण ओळखा। तर गुणविशेषण, तर दिलेल्या पर्यायापैकी जो सुगंधी शब्द आहे पर्याय क्रमांक 3 तो गुणविशेषण आहे। सुगंधी हा शब्द दुसऱ्या नामाच्या गुणधर्माचे वर्णन करतोय। बाकीचे जे आहेत जाई, मोगरा, वाफा हे नाम आहेत। पुढे, शर्वरी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा। शर्वरी संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ असा की रात्र। आणखी काय शब्द आहे मित्रांनो त्याला? रात्र, यामिनी, निशा, रजनी हे शर्वरी या शब्दाला समानार्थी शब्द आहेत। पुढे, महाराष्ट्र कवी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? महाराष्ट्र कवी त्यांचा उल्लेख केला जातो यशवंत दिनकर पेंढारकर। पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल। हे मराठी कवी होते मित्रांनो। महाराष्ट्र कवी म्हणून त्यांना गौरवले जाते। महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांनी काव्य लिहिलेली आहेत। यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी। पुढे, पयोधर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। पयोधर म्हणजे ढग। पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल। पुढे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा। तर अधोरेखित शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द कोणता, म्हणजे अमृता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? तर अमृताला म्हणता येईल सुधा, पियुष, संजीवनी,
म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे देणी या शब्दाचे एकवचन खालीलपैकी कोणते? देणी आपण म्हणतो की त्याचं एक देणे बाकी आहे, त्याची खूप देणी बाकी आहे. म्हणजे एकवचन म्हणजे त्याचं एक देणे, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. देणे हे एकवचन असेल. पुढे लवाजमा या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. लवाजमा म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत असणारे कर्मचारी, त्या व्यक्तीबरोबर असलेला काफिला, त्याला म्हटलं जातं लवाजमा. त्याला समानार्थी कोणता योग्य पडेल मित्रांनो? दिलेल्या पर्यायापैकी जो पहिलाच पर्याय आहे सरंजाम, तो योग्य अर्थ असेल. म्हणजे थाट, इतमाम, त्याचा लवाजमा यासाठी समानार्थी शब्द होईल. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे थेंब थेंब तळे साचे या म्हणीचा अर्थ काय? थेंब थेंब तळे साचे म्हणजे रोज थोडं थोडं पैसे जमा केल्यावर एक दिवस ती एक मोठी रक्कम तयार होते, त्या अर्थाने इथे वापरलेला आहे म्हण. तर आपला दिलेल्या पर्यायापैकी जो पर्याय क्रमांक 4 आहे, कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठवल्याने तिचा मोठा संचय होतो, हा योग्य अर्थ बसेल या म्हणीचा. पुढे मी रोज सकाळी फिरण्यासाठी जात असे या वाक्याचा काळ ओळखा. इथे मित्रांनो जात असे असा आपल्याला काळाचा बोध होतोय. तर याचा अर्थ असा की ही क्रिया यापूर्वी नेहमी घडत असे पण आता होत नाही आहे, म्हणजे ही रीतिभूतकाळ या काळाअंतर्गत ते मित्रांनो याचं उत्तर येईल रीतिभूतकाळ. पुढे शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. अतिशय लवकर रागवणारा. अतिशय लवकर रागवणाऱ्याला काय म्हणतो आपण? अतिशय लवकर म्हणजे शीघ्र, रागवणारा म्हणजे कोपी, शीघ्र कोपी. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे हत्ती या समानार्थी शब्दाचा विसंगत शब्द ओळखा. तर हत्तीला विसंगत मित्रांनो म्हणजे जे शब्द समानार्थी नाही असे ओळखायचे आहे आपल्याला. तर अश्व नाही म्हणता येणार हत्तीला, आणि पंचानान असंही नाही म्हणता येणार. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल. बी आणि सी बरोबर, बाकी सर्व चूक, विसंगत. पुढे मी चेंडूने खेळतो या वाक्याचा काळ ओळखा. तर या वाक्याबरोबर आपल्याला काय बोध होतोय? मी चेंडू खेळतो. तर या क्रिया आता घडते असे जेव्हा बोध होतो तेव्हा होतो साधा वर्तमान काळ. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे मृत्यू हा अर्थ बोध करणारा वाक्प्रचार खालील पर्यायातून निवडा. तर मृत्यू यापासून आपल्याला वाक्यप्रचार बनवायचा आहे. दिलेल्या पर्यायापैकी जो राम म्हणणे या वाक्प्रचारातून आपल्याला मृत्यू हा अर्थाचा बोध होतोय. उदाहरणार्थ कोरोनामुळे जगात अनेक लोकांवर राम म्हणण्याची वेळ आली, म्हणून राम म्हणणे मृत्यू होणे असा त्याचा अर्थ होतो. पुढे स्थितिदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. स्थितिदर्शक अवस्था दर्शविणारे भाववाचक नाम, तर तो आहे गरिबी. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. वाटाघाटी म्हणजे मित्रांनो 2 पक्षांमधील शांततेने किंवा परस्पर समजुतीने समस्या सोडवण्याचा प्रयत्न अथवा केलेली बोलणी, त्याला म्हटलं जातं वाटाघाटी. तर याचा योग्य उत्तर आहे मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे अरेच्या हे डॅश केवलप्रयोगी अव्यय आहे.
तर अरेच्छ हे आपल्याला काय इथे बोध होतो या शब्दावरून, तर मनातील आश्चर्य भावना व्यक्त करणारे शब्द आहे ते, म्हणून पर्याय क्रमांक 3 आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. पुढे आभाळाला कवेत घेणे या वाक्यप्रकाराचा अर्थ काय? आभाळाला कवेत घेणे म्हणजे आपण म्हणतो ना, शिक्षण पूर्ण करण्यासाठी सूरजने आपल्या कठीण परिस्थितीवर मात करत आभाळाला कवेत घेतले, म्हणून पर्याय क्रमांक 3 मोठे काम साध्य करणे त्याचा असं अर्थ होईल. पुढे शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणास रानकवी म्हणून ओळखले जाते? रानकवी ते आहेत नामदेव, धोंडो, महानोर. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. हे मराठी कवी व गीतकार होते. रानातल्या कविता, पावसाळी कविता अशा त्यांचा काव्यसंग्रह आहे. मित्रांनो, त्यांच्या कविता रानातील निसर्गातील वास्तव मांडतात, म्हणून त्यांना रानकवी असं म्हटलं जातं. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही 25 प्रश्न बघितली, जे भविष्यात तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदेशीर ठरेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.